ईश्वर म्हणलं ते सुकुमार कशी घेतली अशी गोष्ट आहे. अजून कोण? महाविष्णू म्हणा. महाविष्णूंचा हा अवतार आहे असं जर म्हटलं तर तो महाविष्णू, ते महाविष्णू क्षीरसागराच्या ठिकाणी शांत झोपलेले आहेत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. ते हालचाल नाही करत. ते अत्यंत सभ्य आहे, अत्यंत श्रेष्ठ आहे. खूप कल्पतपश्चर्या करून आपण जर वैकुंठात क्षीरसागराला गेला तर लक्ष्मी जेव्हा विनंती करेल तेव्हा ते हळू डोळे किलकिले करून तुमच्याकडे पाहणार, थोडा हसणार की झालं. बाकी ते महाविष्णू आले तर खेळत सुंदर गोकुळी रया. हे आश्चर्य, हे आश्चर्य. महाविष्णू असा पोरासारखा खेळत असतो का? परब्रह्म काही अवतार घेत असतं का? ईश्वर सतत सुकुमारच राहत असतो काय? आणि विष्णू भगवान हा येऊन सुंदर प्रकाराने खेळ खेळत असतो काय? म्हणजे आश्चर्य. तीन आश्चर्य खेळत सुंदर गोकुळी. चौथं आश्चर्य आहे की या जगातलं मला काहीच वेधू शकत नाही आणि ज्या अर्थी वेधलंय त्या अर्थी ते वेधणारा तो आहे आणि त्यांनी मला वेधलं आहे. म्हणून त्या रूपे वेधले काय करू माये. अडचणीत आली ती गोपी. आता काय करू आता काय करू मनुष्य केव्हा म्हणतो की ज्या वेळेला तिला कोणीतरी अडवलेलं असतं आणि त्या अडवण्यात तिला अडकायचं नसतं. अडवल्यात खुशीने अडकायचं असलं तर प्रश्न नाही आणि अडवल्यातून सुट्ट येत असलं तर प्रश्न नाही. लक्षात आला का तुमच्या? एखाद्याने अडकवल्यावर आपल्या खुशी असली त्यात तर काही प्रश्न नाही, अडकलं जायचं त्याचं. आणि सुटायचं असलं आणि सुटता येत असलं तर प्रश्न नाही. पण अडकायची पाळी आली, अडकायचं नाही आणि सुटता येत नाही, अशा वेळेस काय करू हा शब्द आहे. आता काय करू असा शब्द आहे. आता कैशी जाऊ घरा, माझे सगळे कुटी खातील, माझे सगळे निंदा करतील, माझी आबरू जाईल, मला लोक तोंड दाखवायला लागणार नाही, म्हणून मला याचा अडकणं परवडणार नाही, पण मला याच्या भागातून जाताच येत नाही. आता काय करू? असे निरनिराळे भाव आहेत त्यात बरं का. हरिणे माझे हरिणे चित्त असे निरनिराळे भाव आहेत. पण आता काय करू एवढ्यासाठी मी सांगतो. मावळीसारख्यांनी काय करू म्हणावं आणि त्या रूपे वेधले, त्या रूपानं मला वेधलं. रूप एक विषय आहे. विषय हे आगमापायी आहेत. विषय हे खोटे आहेत. खोट्या विषयातल्या रूप नावाच्या विषयानं एका ज्ञानी महापुरुषाला त्या ठिकाणी जर वेध लावला तर त्याचा जीव कासवीस होणार नाही का? कासविस्तचं लक्षण नाही, हे लक्षण अत्यंत प्रेमाचं अशा प्रकारचं आहे. काय करू माये, त्या रूपे वेधले काय करू माये. काय झालं आता त्याचे परिणाम. हे चौथं आश्चर्य सांगितलं. तीन आश्चर्य पहिल्या यात सांगितले, पहिल्या चरणात. चौथं आश्चर्य काय? त्या रूपे वेधले काय करू माये. चौथं आश्चर्य. मला वेध लागत नव्हता, कुणाचा आजपर्यंत लागला नाही आणि मला असं निष्कळंक जीवन जगायचं आहे. मला कुणाच्या तरी ताब्यात जाऊन लोकांची बदनामी नाही सहन करायची. असं असताना मला जर त्यानं वेधलंय, त्या रूपानं मला वेधलंय, तर मी आता काय करू? चौथं आश्चर्य. आणि काय करू माये, अवघे निर्गुण होय पाचारिका. काय झालं? त्याने वेधलं आणि मग त्याला पाहिलं की वेधला. देखीला डोळा पैसला म्हणे बदली
पाहिला, ज्याला आपण पाहिलं तो 24 तास आपल्या पुढे उभा नसतो आणि आपल्यालाही वेळ नसतो, त्याला वेळ नसतो. फक्त पाहून तो तिकडे जातो ना आपण इकडे जातो. बरं का, पाहिल्यावर ज्याला पाहिलं तो तिकडे जातो, आपण इकडे जातो. पण आपण इकडे जाताना आपण दुसरीकडे पाहत नाही. तो जो पाहिलेला तेवढा ते मनात बसतो, बरोबर मनात बसतो. आणि ते मन त्या दृष्टीने चिंतन करायला लागतं. तर ते मन कुठेही गेलो आपण शरीरानं, तर ते मन मात्र तिथं घुटमळतं. जिथं पाहिलं तिथं, किंवा तो जिथून तिथं गेला असेल, त्याचं राहण्याचं ठिकाण जिथे असेल तिथे मन घुटमळतं. तर त्याकरता त्याला म्हणावं वेध लागला, त्याला म्हणायचं त्याने ओढलं, त्याने अट्रॅक्शन केलं, आपल्याला आकर्षण केलं, असं त्या ठिकाणी म्हणतात. तर गंमत अशी आहे की गोपी म्हणते की मी पाहिला आणि त्याचा मला वेध लागला तरी मी माझ्या मनाला आवरण्याचा प्रयत्न केला. हे 5वं आश्चर्य बरं का. प्रयत्न केला आणि प्रयत्न करून त्याच्या नादी लागायचं नाही, त्याला आपण विसरायचं, त्याचा आपला काही संबंध नाही, अशा प्रकारचं म्हणत जायचं. गोपी असं करत होते. त्याचे दोष काढायच्या, त्याला सांगायच्या तुझा माझा संबंध नाही म्हणायचा. बरं का, माझा वंश आहे मोठ्याचा, तू तरी अतिहीन गवळ्याचा, एक झाली या नामरूपाचा ठावची पुसिलिया, तू असं आहेस, तू तसं आहे, आम्ही फार मोठे आहे, आमच्याकडे येऊ नकोस, असं म्हणायच्या. पण तो गेला की त्याच्याकडं मन धावायचंच. आता काय करावं? त्याप्रमाणे अशा प्रकारे ती गोपी म्हणते की त्याला मी पाहिलं, मला वेग लागला, मी त्याला विसरण्याचा प्रयत्न केला, विसरलं पाहिजे त्याला, नाही तर आपला लौकिक जाईल वगैरे असा प्रयत्न करीत होते. पण प्रयत्न केल्यावर त्यांनी काय केलं? त्याने हळूच एक खूण केली. इकडे ये खूण केली. हाताची केली का डोळ्याची केली मला माहीत नाही, पण केली खूण. आणि खूण केल्यानंतर काय झालं? खूण केल्यानंतर माझा होता नव्हता सगुण संयम तेवढाही त्या ठिकाणी राहिला, गेला. त्याचं कारण अवघे निर्गुण होय पाचारी. मला माझं जे सगळं होतं, मी ज्या घरात राहत होते, मी ज्या घरात वावरत होते, त्यातली जी सभ्यता होती, त्यातली जी मर्यादा होती, हा लौकिक भाग. आणि मी जे चिंतन केलं होतं, निर्गुणाचं चिंतन केलं होतं, मी निस्संग राहण्याचं चिंतन केलं होतं, ते असं दोन्हीकडे लावलं. गोपी गोकुळातली भोळी भोळी गोपी म्हणली तर मी प्रपंचाचं जे माझं होतं ते, आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानाचा विचार केला तर ज्ञानाचं चिंतन मी केलं होतं, असं दोन्ही पण लावा. असं जे मी केलं होतं ते सगळं बारगळलं, सगळं ओम ठस झालं, सगळं गडबडून गेलं. अवघे निर्गुण होय पाचारी. निर्गुण होय म्हणजे काय? मला कोणत्याच पदार्थात गुण दिसत नाही, मला कोणताच पदार्थ माझा वाटत नाही. मी घरात गेले की मला कोणताही माणूस माझं वाटत नाही. कोणती वस्तू साडी वगैरे नेसायची असली तर त्याच्यावर माझं मनच जात नाही, अशी गोष्ट आहे. आणि एकीकडे मला ज्ञानसुद्धा तिकडे गुंडाळून ठेवावं वाटतं आणि याचीच भक्ती करावी वाटते. दोन्हीचे दोन्ही उत्तर आहेत, दोन्ही त्या ठिकाणी उत्तर आहेत, अशी गोष्ट आहे. तात्पर्य असं काय, प्रेम नवाळी मग धारी दिवाळी घरावर म्हणे मज काळा सुखाचा सुख निधी सुख सागर जोडला, सुखाचा सुख
काळा दादूला पाचारी तो गुण आहे. सुखाचा आहे म्हणजे तो मुळात सुखरूप आहे, सुखनिधी आहे. म्हणजे त्यातला निधी संपत नाही, म्हणजे त्यातलं सुख संपत नाही. आणि सुख सागर आहे, अथांग अथांग आहे, न संपणारा आहे आणि मुळात सुखाचा आहे. असा दादूला, असा एक पती, असा एक प्रियकर, असा एक प्रियतम अशा प्रकारचा मला मिळाला. आणि तो मला पाचारण करतो आहे. पाचारणे म्हणजे बोलावणे, बरं, पाचारण करणे म्हणजे बोलावणे. तर तो मला बोलावतो आहे. त्याची पुढची प्रक्रिया त्या अभंगात आहे, पण तिकडे आपल्याला जायचं नाही, कारण हे खास हे सांगावं की ते सांगावं असं होतं. म्हणून पाचारितो तो असं म्हटलं तर इथे म्हणते अवघे निर्गुण होय पाचारी. मी माझ्या प्रपंचात रमत होते, सगळं आपलं कर्तव्य करीत होते, पण सगळं निर्गुण झालं म्हणजे काहीच त्यात तथ्य नाही. असं निर्गुण शब्दाचा अर्थ निर्गुण निराकार असं नाही घ्यायचं, गुणरहित झालं अशी गोष्ट. त्याच्यात काही सद्गुणच राहिला नाही असं निर्गुण झालं एक. आणि दुसरी गोष्ट अशी की मी जे जे चिंतन करीत होते ते सगळं चिंतन याच्यापुढे, याच्या आनंदापुढं फिक्क वाटायला लागलं मला. तर म्हणून काळा दादूला पाचारी हे 5वं आश्चर्य. 5वं आश्चर्य. 6वं आश्चर्य गोपी सांगते, काय सांगते की मला प्रपंच फोल झाला, प्रपंच फोल झाला, मला विषयाचं असं तुच्छ झालं, याच्या पुढे मला माझं ज्ञानही नको वाटायला लागलं. हे सगळं झालं, पण मी जर शिल्लक राहिले असते तर बरं झालं असतं. पण मी शिल्लक राहत नाही ना, ते माझं मला बरं वाटत नाही म्हणून मी ते सोडून देईन. पण मीच कुठे आता, मी पण आठाव न दिसेची सर्वथा, पण आठाव न दिसेची श्रीकृष्णांना पाहिल्याबरोबर माझंही हरपलं, मी पण हरपलं. मी माझे हरपले विषयांधया बोली. बरं का, प्रपंच हा नाही जाणा. माऊली हेच वर्णन केले आपल्या सद्गुरूंच्या समवेत. प्रपंच हा नाही जाणा, एकाकार वृत्ती झाली, मी माझे हरपले विषयांधया बोली. उपरती सद्गुरु बोधे, तेथे प्रकृती संचली, धर्ममार्ग शुद्ध पंथे हाती काठी धरली. धर्मदागो निवृत्तीचा तेणे फेडिले पडल, ज्ञानाचा निर्बोधू विज्ञान रूप सकळ. निवृत्तीनाथांच्या पासून मिळालेल्या दिव्य ज्ञानाचे परिणाम म्हणून तिथे सगळं वर्णन विस्तारानं केले. 5-6 चरणात माऊलीने वेगळे वेगळे पैलू सांगितले, त्याचे ज्ञानाचे पैलू सांगितले. आणि या ठिकाणी सुद्धा मी माझे मीपणा ठाव नुरेची सर्वथा आणि प्रपंचाची कथा ब्रह्म झाली. आणि अवघे निर्गुण होय पाचारीचा, त्यानं पाचारलं, त्याचे कानावर शब्द ऐकले आणि त्याला डोळ्याने पाहून त्याची खूण ऐकली बोलवण्याची, की सगळं निर्गुण होऊन जातं. सगळं त्याच्यापुढे फेल झालं आणि फोल झालं, हे ती त्या ठिकाणी सांगते. तर 5वं आश्चर्य, 6वं आश्चर्य हे आहे की मीपणाला ठावच उरला नाही. मीपणाला ठाव उरला. मीपणाचा ठाव काय आहे? अज्ञान आणि भ्रम किंवा देह तादात्म्य. त्याचे विश्लेषण नाही करत आता. देहाचं तादात्म्य किंवा अज्ञान आणि भ्रम आहे. तो अर्जुन म्हणे काय मोहो सता काय देव
आवडे पुसताती मोह. कुठल्याच्या ओव्या जे वाचतात त्यांच्या लक्षात येईल. भगवंतानं जेव्हा विचारलं की तू अज्ञानाला काय, तुला अज्ञानजनित मोहाने तुला ग्रासलं होतं ते आता कसं आहे, सच्चिदेचं श्रुतम पार्थ, त्याच्यावरचं उत्तर आहे नष्टो महास्मृतिर्लब्ध. तर तो म्हणतो, अर्जुन म्हणे काय देव पुसताती आवडे मोह, तरी तो गेला जी ठाव घेऊन आपला, सकुटुंब गेला जी ठाव घेऊन आपला. तुम्ही म्हणताना मोह तुझ्याजवळ आहे का नाही, तर तो मोह गेला. नुसता मोह नाही गेला, तो मोह त्याचं कुटुंब घेऊन गेला बरं का, कुटुंब घेऊन गेला. अशा मनुष्यात तृष्णा किंवा तो आजेयाने वाढविला वगैरे तो आहे द्वंद्व मोह. तर तो मोह परिवार कुटुंब घेऊन गेला, कुटुंबातले सगळे लोक गेले. एकटा गेला असता परत आला असता, पण कुटुंब घेऊन गेला. आणि नुसतं कुटुंब नाही, त्याचं घरदार घेऊन गेला, घराचे वासे, घराचे लाकडं, सिमेंट सगळं घेऊन गेला, ठावच घेऊन गेला. तो कुटुंब सकुटुंब गेला जी ठाव घेऊन आपुला. आणि इथे म्हणतात मीपणा नुरेची ठाव, म्हणजे मीपणाचं त्या ठिकाणी कारणसहित कार्याची निवृत्ती अशा प्रकारचं झाली. मीपणा मला, अहंकार माझा दिसतच नाही, स्थूल देहाचा नाही, सूक्ष्म देहाचा नाही, कारण देहाचा नाही, ज्ञानाचा नाही, अज्ञानाचा नाही, कशाचाच अहंकार मला दिसत नाही. म्हणजे मीपणा संपला. त्याने मला माझ्याकडे बोलावं, त्याच्याकडे बोलावलं. मीपणा ठाव नुरेची पै सर्वथा, प्रपंचाची कथा ब्रह्म झाली. हा जो प्रपंच आहे ना, प्रपंच दोन प्रकारचा अर्थ आहे. की जीवनात मी जितका प्रपंच मांडला व्यवहाराचा तेवढा प्रपंच आहे. यांचा प्रपंच फार मोठा झाला आहे का, यांचा प्रपंच काही नाही, दोघंच नवरा बायको झाला, दुसरं कोणीच नाही, असं प्रपंच. आणि प्रपंच म्हणजे जयाते रूपार्थी पाच पाच मिळवली, पंचभूत अशा प्रकारचं, अंतःकरण पंच, पंचप्राण, पंचविषय असे पाच पाच मिळून जे हे सगळं जग जमलेलं आहे, हा सगळा जग म्हणजे प्रपंच. येण प्रपंच हे विज्ञान असं म्हटलं. तर हा जगरूपी प्रपंच आणि ममत्वाचा प्रपंच, या दोन्ही प्रपंचाची कथा ब्रह्म झाली. हे अध्यस्त आहे आणि ब्रह्म अधिष्ठान आहे, म्हणून हे ब्रह्मरूपावर भासत आहे. म्हणून प्रपंच आता आपला म्हणून कोणाचाच राहिला आहे. प्रपंच हा नाही जाणार, आपण बोलून घेऊ. त्याप्रमाणे प्रपंचाची कथा ब्रह्म झाली आणि मीपणाला ठाव उरत नाही, असे 7 आश्चर्य माऊलींनी सांगितले. 7 आश्चर्य माऊलींनी सांगितले. आणि प्रपंच नाही राहिला, मीपणा नाही राहिला, निर्गुण झालं सगळं, वेध लागला, माझं पहिलं सगळं बाजूला गेलं. आता मी काय करू, काय करू माये त्या रूपे गेलेले, काय करू, हे काय करू शिल्लक राहिलं, काय करू, काय करू, ती ज्याला त्याला विचारायला गेली, आता काय करू, आता काय करू, आता काय करू. कोण सांगणार उत्तर त्याचं, कोणाजवळ उत्तर आहे, उत्तरच नाही कोणाजवळ. सगळे सगळे या प्रपंचात, सगळे या गुणात सगळे पिचत राहिले, कोण उत्तर देईल. पण ती गेली आपल्या गुरु महाराजांच्याकडे गेली, निवृत्तीनाथांच्याकडे गेली. आणि निवृत्तीनाथांच्याकडे जाऊन त्याला विचारलं काय करू, त्यांनी सांगितलं काय करावं ते. अभंगाच्या शेवटच्या चरणात बापा निवृत्ती राजे दाविताती बाप निवृत्ती राजे
दाविताती खोडा नाम नारायणा पाठ कीजे त्या रूपे वेदले काय करू माये अवघे निर्गुण होय पाचारिता. 3 चरणात श्री ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं तर काय करू माये म्हणजे आश्चर्य सांगितलं आणि ते आश्चर्य स्वतःच्या अनुभवात घडलेले सांगितले. कुठेतरी पाहून, कुठेतरी ऐकून, कुठेतरी वृत्तपत्रात वाचून, कुठेतरी मोबाईलवर, व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर येऊन असं नाही, प्रत्यक्ष पाहिलेले आणि घडलेले आश्चर्य सांगितले. आणि ते आश्चर्य एकीकडे प्रपंचाचा मोह, एकीकडे तत्त्वज्ञानाचा अनुभव, अशा प्रकारच्या दोन टोकं आणि या दोन्ही टोक त्या ठिकाणी फसून आपल्याकडे वेधून त्यांनी घ्यावं अशा प्रकारचं ज्ञानोत्तर भक्तिसुख ज्याला म्हणतात, अशा प्रकारच्या याचं वर्णन असं केलं. आणि असं हे वर्णन करताना काय करू प्रश्न शेवटी राहिला, तर काय करू प्रश्नाचं उत्तर निवृत्तीराजांनी दिलं. निवृत्तीनाथ म्हणतात याबद्दल भगवंताच्या जीवनात गोकुळाच्या लीलांच्या मध्ये घडलेली घटना आहे ती मी याच्या उत्तरार्धात त्या ठिकाणी आपण भगवंताच्या लीला सांगतो त्यावेळेस सांगतो. परंतु अशी गोष्ट आहे की 7 प्रश्न विचारले आणि त्याचं उत्तर निवृत्तीनाथानं दिलं. माऊलीच म्हणते की मी काय करू म्हणले, सगळ्यांना विचारलं, कोणी नाही सांगितलं. मग माझ्या गुरु महाराजांना विचारलं. गुरु महाराजांनी काय केलं, बाप निवृत्ती राजे दावीत अति खुणा. माझ्या बाप, हे जो बाप शब्द आहे ना, तो बाप शब्द एक श्रेष्ठ या अर्थाने असतो. बाप किंवा पितृ पित्या समान असतो त्याच्याकरता असतो. आणि बाप हा शब्द आश्चर्यार्थी असतो. आश्चर्यार्थी म्हणजे इतक्या 7 आश्चर्यात मी अडकले. मला वाटलं याच्यातून कोणीच आता सुटका करणार नाही, पण बाप रे बाप, माझ्या गुरु महाराजांनी बरोबर सुटका केली माझी. मला योग्य मार्ग सांगितला. बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी तेथीचे गौरव कैसे मानावे, ते शंभूची आई मती नागवे. बाप रे बाप असं आपण म्हणतो ना, त्याप्रमाणे बाप निवृत्ती राजे आश्चर्य हे 8वं आश्चर्य. 7 आश्चर्य गुंतण्याचे आणि 8 आश्चर्य गुरूंनी सोडवण्याचे. म्हणजे जगातल्या कितीही आश्चर्यात आपण गुंतलो, 1000 लाख आश्चर्य असू द्या, पण आपल्या योग्य गुरूंना शरण गेले की ते सगळ्यातून आपल्याला एकदम कोडं उलगडून बाहेर सोडवितात. हे त्याचं गमक अशा प्रकारचं आहे. बाप निवृत्तीनाथ काय केलं, त्यांनी खूण दाखवली. काय, नाम नारायणा पाठ कीजे. नारायण नावाचा पाठ करा म्हणजे तुम्ही यातून सगळे सुखी जा. नारायण 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 नारायण. रोज तास, 2 तास, 4 तास, 6 किती वेळ म्हणा नारायण नारायण. ते काशीच्या विश्वविद्यालयाची काशी संस्कृत विश्वविद्यालयाची स्थापना ज्यांनी केली ते महामना मदन मोहन मालवीय एकदा गीता प्रेसचे जे अध्यक्ष होते ते हनुमानजी पोद्दार, आपण नाव ऐकून असाल. त्या हनुमानजी पोद्दारांच्याकडे आले होते. त्यांनी त्यांच्या ग्रंथात त्यांच्या प्रकरणात लिहून ठेवलं आहे हनुमानजी की मदन मोहन मालवीय महामना होते, फार मोठे होते. ते आमच्या घरी आले, काही कारणानं कोणत्या ओळखीनं आले. आई वडील होते आणि मी त्यावेळेला लहान होतो. हनुमान पोद्दार त्यावेळेला लहान होते आणि लहान असताना ते आले. मग त्यांची पूजा व्यवस्था सगळी केली घरच्या लोकांनी. हे पोरं खेळत होतं आपलं कुठंतरी इकडे काही थोडं थांबत होतं, पाहत होतं कुतूहलाने. त्यांना हा मुलगा खूप आवडला. हनुमान नावाचा मुलगा आवडला. म्हणजे ते स्वतः सांगतात मी आवडलो त्यांना. मग त्याने जवळ बोलावून घेतलं. रामकृष्ण जवळ बोलावून घेतलं आणि बोलावून घेतल्यानंतर त्याला बसवलं. तू फार आवडलास मला, किती छान आहेस रे, किती गोड आहेस रे, किती सुकुमार आहेस रे, श्रीकृष्णासारखा बोलला. तर ते म्हणले तू मला आवडलास, पण तुला मी काय देऊ आता बरं, तुला काहीतरी दिलं पाहिजे. काय देऊ तुला काय देऊ. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी लहान होतो. मी त्यांना म्हटलं तुम्ही जर द्यायला मला प्रवृत्त झाला, तुम्ही फार मोठे आणि मी लहान आहे, मला काय मिळवावं ते कळत नाही अजून. आणि मी जर काहीतरी मागितलं तर एवढ्या मोठ्यांना एवढसं मागणं
हे माझीच फसवणूक होईल आणि माझंच नुकसान होईल, तेव्हा तुम्हाला माझ्याकरता जे चांगलं तिला चांगलं वाटत असेल ते द्या. हेच त्यातलं चुडूकदारपण आहे. मला आनंद, मला चांगल्यातलं चांगलं तुम्ही द्या, तुम्हाला जे वाटेल ते. अशा वेळेस त्यांनी त्या ठिकाणी त्याला जवळ घेतलं, हात फिरवला आणि म्हणजे तुला चांगल्यातलं चांगलं देतो, चांगल्यातलं चांगलं देतो. काय चांगल्यातलं चांगलं देतो? जे कोणालाच मी दिलं नाही अजून ते तुला देतो. बरं, काय कोणाला दिलं नाही? जे कोणालाच ऐकायला मिळालं नाही ते तुला मी देतो. मी दिल्यानं जो फायदा होणार आहे तो फायदा दुसऱ्या कशानेच होणार नाही असं मी तुला देतो. 1 2 3 4 5 6 उपपत्ती सांगितल्या. तुम्हाला पण सांगा ना काय द्यायचे ते. नुसतं याच्यातच मला भुलवतं नाही म्हणे. मी निरनिराळ्या प्रकारे त्याचं महत्त्व सांगतोय, ते तू लक्षात ठेव, तर तुला त्याचा उपयोग होणार आहे. मी दिल्यानंतर मी महत्त्व नाही सांगितलं आणि तुला दिलं, तू तर सांडी विखुरी लागून जाशील. म्हणून त्याचं महत्त्व लक्षात ठेव. असं त्याचं महत्त्व सांगितलं आणि मग सांगितलं की आपण कुठेही गावाला चाललो, आपण कुठेही युद्धाला चाललो, मोहिमेवर चाललो, चांगल्या सोयरिकीच्या वगैरे कामाला मोठ्या चाललो किंवा कधीही चाललो तरी आपण घरातून निघताना नारायण 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 असं कमीत कमी 108 वेळा म्हणायचं, श्रद्धेनं म्हणायचं आणि आपलं सगळं काम धोका टळून व्यवस्थित होईल अशा विश्वासानं म्हणायचं नारायणाच्या. त्या कामात कधीही खोट येत नाही, कधी काम फेल होत नाही, कधीही धोका होत नाही, हे त्यांनी सांगितलं. तर नारायण नामानं आपलं काम फत्ते होतं, आपण फसवले जात नाही, आपण नुकसानीत जात नाही, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि महत्त्व सांगून सांगितलं. हीच गोष्ट निवृत्ती राजांनी मला सांगितली असं ज्ञानोबारांनी. बाप निवृत्ती राजे दावी ताती खुणा नाम नारायण नामाचा पाठ कर. बरं का, नारायण पाठ काय, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतो नारायणाचा पाठ करा, तुम्हाला उत्तम स्थान मिळेल. निवृत्तीनाथाने ज्ञानोबारायाला सांगितलं आणि पोतदारांना त्यांनी सांगितलं. असं केलं. तात्पर्य असं आहे की नारायणाच्या पाठानं त्या ठिकाणी काय होईल? नारायणाच्या पाठाने असं होईल की ज्याने वेद लावलाय तो कोण आहे हे कळेल. बरं का, कोण आहे हे कळेल. प्रपंच निर्गुण का झाला ते कळेल. प्रपंच निर्गुण झाला म्हणजे प्रपंचात तथ्य राहिलं नाही, तो खोटा आहे म्हणून तथ्य राहिलं नाही, आणि याने वेद लावला म्हणून तो खोटा आहे हे कळायला लागलं. म्हणजे खरा हा आहे तो, का म्हणे तुझी खरा. आणि माझं ज्ञानही मला बाजूला ठेवावं वाटतंय. ते ज्ञान काही खोटं आहे का या प्रपंचासारखं नाही, पण ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचंच हे रूप आहे. तुला वेद लावले, तू ज्ञान मुखाने सांगत असशील, अंतरात अनुभव घेत असतील, पण ते ज्ञान तुला या रूपाने परत प्रत्यक्ष दिसायला लागलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी कळण्याकरता तू नारायण नाम घे. म्हणजे तुझे ज्ञान आहे तुझे नारायणाचं आहे आणि हे रूप आहे ते त्याच नारायणाचं आहे, अशी प्रत्येक विज्ञान तुला होईल आणि तू याच्यातून सुटशील. म्हणजे आता अडकलं जाणार नाही, अडकलं नाहीच आहेस तू. अशा प्रकारचं माझ्या निवृत्तीनाथाने मला खुणा दाखवून अशा प्रकारचं सांगितलं. आणि त्यामुळे मी प्रपंचाच्या मोहातूनही सुटलो. माझं ज्ञानातही मी अडकलो नाही, त्याच्यात अहंकार अडकला नाही, आणि माझं ज्ञान आणि या कृष्णाची भक्ती या दोन नाहीच हे मला त्या ठिकाणी कळलं आणि मी सुखी झालो, मी आनंदित झालो. विठ्ठल आश्चर्य आणि 9व्या प्रकारचं समाधान, अशा प्रकारच्या 9 पैलूंनी रंगवलेला आणि रेखाटलेला हा अभंग किंवा माऊलींचं चिंतन माऊलींचं आहे, असं आपल्या अल्पमतीनं आपल्याला चिंतन करता येतं. याच्यापेक्षा यात किती भंडार आहे, याच्यात सगळं जग बुडून जाईल या अर्थात. असो, अशा प्रकारचं माऊलींचं भगवान श्रीकृष्णांच्या बद्दलचं जे मनोगत आहे, अशा प्रकारच्या श्रीकृष्णांचा हा अलौकिक अवतार झाला. तो कोणताच अवतारासारखा नाही, असे कोणतेच अवतार नाही. म्हणजे तो म्हणायला अवतार आहे, आपल्याला डोळ्यानं दिसतो म्हणून, पण तो अवतार नाही, तो पूर्ण श्रीकृष्णच आहे. श्रीकृष्णच भगवान स्वयं असं म्हटलं, पूर्ण श्रीकृष्ण आहे. अशा पूर्ण श्रीकृष्णाने येऊन गोकुळात काय लिला केला त्याचा थोडा मागोवा आपण त्या ठिकाणी घेऊ.
त्याच्याकरता किती वाजले जातात? 11:30. तेव्हा गंमत अशी झाली की भगवंताच्या या वर्णनानंतर हे वर्णन जरी केलं तरी भगवंताच्या लीला वर्णन करणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाच्या महिमेत राहते, ज्ञान स्वरूप आहे, कैवल्य स्वरूप आहे साक्षात. पण त्या माऊलीनं सुद्धा त्याच्या लीला वर्णन करा. आता दांडेवळ्याच्या प्रवचनमालेमध्ये ज्ञानेश्वरीतलं भागवत सांगितलं. गोविंदा शेवटी ते होतो हे ज्ञानेश्वरीतलं भागवत म्हणजे काय? कृष्णी नाम वासुदेवस्मी हे जे विभूती योग आहे त्याच्या 4 ओव्यात भागवताचं सगळं पूर्वार्ध माऊलीने आणलेलं आहे. 4च ओव्यात. आता सांगून मी वेळ घेत नाही आपला, पण 4च ओव्यात पूर्ण भागवत सांगितलंय. भागवताच्या दशमस्कंदाचा पूर्वार्ध आणि 4च ओव्यात रामशस्त्र घृतांबर या रामाच्या वर्णनात 4च ओव्यात सगळं रामायण अशा प्रकारचं आहे. बाकी उभे ठाकरे सगळे वृतावलंका शिराक्षराची शिचाणी वगैरे वगैरे. तात्पर्य असं की अशा प्रकारच्या भगवान श्रीकृष्णांच्या लीला माऊलींनाही सांगायला अनावर अशा प्रकारचं होतात. त्याप्रमाणे काल्याच्या कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे जो पूर्वसरणी लावलेला मानदंड आहे त्याप्रमाणे आपण लीलांचं वर्णन करू. चरित्र ते उच्चारावे भगवंताने अनेक अवतार अनंत अवतार घेतले. प्रत्येक अवताराचं चरित्र वेगळं वेगळं. मत्स्याचं आहे, शंखासुराकडून वेद आणले. कूर्माचं आहे, मंदराचळाला धीर दिला. वराहाचा आहे, पृथ्वी हिरण्याक्षाकडून त्याला ठार मारून आणले. नृसिंहाचा आहे, प्रल्हादासाठी नृसिंहाला मारले, वा त्या हिरण्यकश्यपूला मारले. वामनांचं आहे, 3 पाच भूमी मागितली. परशुरामाचं प्रचंड चरित्र आहे. श्रीरामचंद्राचं गोड चरित्र आहे. पण हे सगळे चरित्र आहेत, पण श्रीकृष्णांचं चरित्र आगळं वेगळं आहे. आगळं म्हणजे ते कमी आहेत असं नाही. त्या प्रसंगापुरतं त्या कारणापुरते त्याचे धारण केलं योग्य होतं, आवश्यक होतं, पूर्ण होतं तेवढं. पण हे सगळे हे मल्टीपर्पज आहे. त्या विषयाचा विस्तार नाही करायचा, पण असं बहुविध चरित्र अशा प्रकारे विविध प्रकारचं चरित्र. आणि त्यातही चरित्र
कुठे केलंय? मथुरेत काही केलंय, गोकुळात काही केलंय, वृंदावनात काही केलंय, कुरुक्षेत्रावर काही केलंय, द्वारकेत काही केलंय, कुठे सगळीकडे केलं, जिथे जिथे फिरले तिथे. कुंडीनपुरात काही केलंय. पण सगळं चरित्र नाही उच्चारायचं. चरित्र उच्चारायचं देवे केले केले देवे गोकुळ वृंदावन. रांगताना आणि गोधन सारताना केलं. का बरं? त्याचं उत्तर असेल बाकीची भगवंताची चरित्र काही लोकांना सुख देणारी, काही लोकांना दुःख देणारी. भूतानाम देवचरितम दुःखायचे सुखायचे सुखाय एवढी साधूना तो अदृशा म्हणजे वसुदेवांचं म्हणणं. पण गोकुळात केलेलं चरित्र हे सगळ्यांना आनंद दिला. लहान मुलं रागायला लागलं, कोणाला दुःख होतं? दुःख त्यालाच होतं की जिला ते झालंय तिच्या सवतीला होत नसेल तर तिच्या पोटात गोळा येतो एवढा. मला नाही तिला झालं, मला नाही तिला झालं. मग वीर जीव देऊन ये कशाला जगते? विनोदाचा भाग सोडा, कोणालाही दुःख होतं. एक सुंदर गेंद अशा प्रकारचं उमललेलं फूल, कमळाचं असेल, गुलाबाचं असेल, कोणते असेल, सुंदर फूल आणि सुंदर मूल म्हणलं की कोणी त्याला भाळतं आणि कोणी त्याच्यापासून आनंद घेतो. आणि तो आनंद विषयातला नसतो बरं का, हे बारीक वर्णन याच्यात. तर तो आनंद, भगवंताचा आनंद जसा साधकाला घेता येतो तसंच कोणालाही लहान मुलाचा आनंद घेता येतो. आणि असाच भगवंत जर लहान मूल होऊन आला असेल तर त्याचा आनंद किती जणांनी कसा कसा घेतला असेल जरा कल्पना करा. पुण्यकाळ त्यांचा राहिला कारागृह भोगलं संसार कंसाच्या यातना भोगल्या वसुदेव आणि देवकीने. पण त्यांचा पुण्यकाल जेव्हा उभा राहिला, पुण्य पडले बहुता दिवसा, भाग्याचा उदय जसा असतो तसा. आणि देवकीच्या गर्भात देव आले आणि देवकीच्या गर्भाला देव आणून देव प्रगट झाले. कालच्या रात्री ठीक 12 वाजता निश्चित कालामध्ये देव प्रगट झाले. त्यांनी सांगितलं मला गोकुळात न्या म्हणून. आपण तिथे थांबलो होतो, रात्रीच्या कीर्तनात तिथेच थांबलो होतो. तेव्हा त्याला टोपी घातलं, बेड्या गळाल्या, कुलप गळाले, द्वारपाळ झोपी गेले. भगवंताचं अधिष्ठान ठेवलं आणि विश्वासानं आपण आपल्या कार्याला प्रामाणिकपणे कार्याला लागलं तर सगळी बंधनं तुटतात. हा त्या ठिकाणी भगवत भक्तीचा एक अनुकूल सिद्धांत या ठिकाणी आहे. निघाले वस्तू, बेड्या गळाल्या, त्याच्यानंतर ते कुलप गळाले, द्वारपाळ झोपी गेले, सरळ निघाले. पण यमुना वाट देईना, तिचा हृदगत होतं की भगवंताच्या चरणांचं तिला दर्शन घ्यायचं होतं. ते दर्शन घेण्याकरता भगवंतानं पाय काढला बाजूला आणि आत नेलं, तिथे ठेवलं. ठेवल्यानंतर वसुदेव यशोदेच्या पोटी जन्मलेली जी कन्या होती, फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी महाराजांनी म्हटले, ती घेऊन ते त्या ठिकाणी आले. तो मारायला आला की हातातून निसटली. तिनं त्याला तंबी दिली, अष्टभुजा देवीनं त्याला हे केलं. ही कथा अशा प्रकारे. आणि भगवान आता गोकुळात वाढू लागले. गोकुळात भगवंतानं वाढता वाढता लहानपणीच पहिल्यांदा खूप आनंद झाला. भगवान शुकदेवांनी
भगवंताचा जन्म झाला त्यावेळेला त्या ठिकाणच्या लक्ष्मीचं वर्णन केलं, त्या ठिकाणच्या भाग्याचं वर्णन केलं, गोपींच्या आनंदाचं वर्णन केलं, गोपींच्या समर्पणाचं वर्णन केलं. हे सगळं वर्णन त्या ठिकाणी त्याच्या तपश्चर्येचं वर्णन केलं. हे सगळं वर्णन हा केवळ आनंद होता, केवळ आनंद होता. पण त्या आनंदाला थोडीशी ओहोटी मध्य लागत होती. मध्ये पुतना आली होती, मध्ये शक्टासूर आला होता, मध्ये तृणावर्त आला होता. त्या एकेकानं भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला, पण भगवान असल्यामुळे त्यांनाच ठार मारलं. पण भगवंतानं हे आपलं बालत्व यांच्या डोक्यातून जाऊ नये आणि यांचं प्रेम आपल्यावर राहावं म्हणून हे कोणालाच कळू दिलं. गुपचूप मारलं. म्हणजे मारायचं पण गुपचूप मारायचं बरं का. अशी किती सर्कस आहे. आणि असं करीत देव मोठे होते. जसे देव जेव्हा लहान होते तेव्हा सगळ्या गोष्टींना आश्चर्य होतं. भगवान अत्यंत सुकुमार होते. अगदी लहानपणी जेव्हा गोपी गेल्या तेव्हा त्या ठिकाणी आपला हात जर लागला तर आपल्या हाताचा कठीणपणा त्याला खुपेल असं त्या ठिकाणी वाटायचं. इतकं नाजूक अशा प्रकारचं होतं. आणि नाजूक होतं तसं सुंदर होतं तसं तेजस्वी अशा प्रकारचं होतं. ते तेज भगवंताच्या चेहऱ्यावर अशा प्रकारचं होतं. आणि असं परब्रह्माचं ते तेज असल्यामुळे ते त्या ठिकाणी वाढत होतं. आणि वाढता भगवंत असे थोडे असे रांगायला वगैरे लागले. भगवंत रांगायला लागले. आणि ते रांगता एका दिवशी काय झालं, मी भावार्थाच्या वेळेस म्हटलं होतं की नारायण नामाचा पाठ करणं आणि श्रीकृष्णाच्या फेऱ्यात अडकलेलं सुटणं याचं कार्यकारण काय संबंध आहे याच्याबद्दलची एक कथा आहे. ती मी आपल्याला नंतर सांगेल असं म्हणतो. तर ती कथा अशी आहे की एकदा गर्गाचार्य मुनी यशोदा मातेच्या घरी आले. ते यायला भीत होते कारण ते कंसाचे पुरोहित होते. आणि कंसाला गोकुळाबद्दल डाऊट होता, संशय होता. आणि मी जर तिथे गेलो, नंदबाबांना वाटायचं याचं नाव ठेवायला आणि इथे यावं, वसुदेवालाही वाटायचं की आमच्या कुळातला आहे तो म्हणून. पण ते म्हणाले तसं नका करू तुम्ही. कंसाला कळलं तर त्यांच्यावरही संकट येईल, तुमच्यावरच संकट येईल. असं करता त्यांनी एकदा नामकरण संस्कार तो गुपचूप गोशाळेत जाऊन करून घेतला. नंदबाबांच्या गोशाळेत नामसंस्कार केला. पण कधी असे चुकून गर्गाचार्याचा अधिकार फार मोठा आहे, अतिशय मोठा आहे. त्यांच्या कथा निरनिराळ्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि भगवंताच्या चरित्राची एक संहिता त्यांनी निर्माण केली, त्याला गर्ग संहिता असते. भागवतात नसलेल्या खूप लीला गर्गाचार्यांच्या संहितेत अशा प्रकारच्या आहेत. तेव्हा असे अधिकारी पुरुष एकदा आले यशोदा मातेकडे. यशोदा मातेला फार आनंद. ब्राह्मण, साधू, तपस्वी, संन्यासी, योगी, जटी तटी अशा प्रकारचे जे आले जपी तपी त्यांची सेवा गृहस्थाकडून खूप भाग्यवान गृहस्थाकडून घडत असते. त्यांची पाद्यपूजा होते, त्यांना वस्त्र वगैरे समर्पण केलं जातं, त्यांचं काही कार्य असलं तर त्याच्यात सहाय्य केलं जातं. आपल्याकडून होण्याची शक्ती नसते तर आपल्याला दुसरीकडून सहाय्य घेऊन त्यांना करता येतं. असं सगळं करतायत. यशोदा मातेला आनंद झाला. त्या गर्गाचार्यांच्या जवळ एक नारायणाची मूर्ती आहे, एवढी याची बरं, धातूंची मूर्ती आहे. चतुर्भुज, शंख, चक्र, गदा, पद्म आणि प्रसन्न हासा असं ज्याला म्हणतात तसं नारायणाची मूर्ती आहे. ती त्यांच्याबरोबरच असते. ते जिथं असतील तिथे त्यांना आणि तिला अशी पायस तयार करायची. पायस म्हणजे खीर. आपण आता यज्ञाच्या वेळेस परवा खाल्लं ना पायस, खाल्लं का नाही तुम्ही? ते पायस केलं. पायस अगदी पायस करायचं आणि पायस करून नारायणाला भोग लावायचा. भोग लावणे म्हणजे नैवेद्य दाखवणे. चौरंगावर ठेवायचं, त्याची पूजा करायची. तिकडं ते पायस शिजवायचं, तसंच पातीला नेऊन त्याच्यापुढे ठेवायचं. थोड्या वेळ डोळे झाकून बसून मग त्यांनी खाल्लंय अशी भावना करायची आणि मग ते आपल्याला खायला न्यायचं. आणि ते ॲक्च्युअल कमी झालेलं असायचं त्यात, बरं का, त्यात कमी झालेलं असायचं. असं म्हणजे नारायण त्या तो भोग ग्रहण करीत हे यशोदा मातेला माहीत होतं. तिनं म्हटलं की गुरुजी आज तुम्ही इथेच प्रसाद घ्या, आज तुम्ही पायस शिजवा, तुम्हाला कष्ट होतील पण माझ्याकरता करा, मी सगळं देते तुम्हाला, तुम्ही फक्त पाणी आणा. इथे त्यावेळेला बोर नव्हते, विहीर असं एखादी, तुम्ही पाणी घेऊन या, मी तुम्हाला चूल देते. त्यावेळेस गॅस नव्हते, पातेलं ठेवा, त्याच्यावर पायस शिजवा, सगळं करा.
यशोदा मातेची भावना पाहून गर्गाचार्याने ते मान्य केलं, ते सगळं दिलं आणि त्याने पाय शिजवलं, तयार केलं. अर्ध पातेलं मोठा करायचं म्हणलं, थोडं कशात करायचं? कमी काय? दूध कमी आहे का, साखर कमी आहे का, वेलची कमी आहे का, केशर कमी आहे, काय कमी आहे? तिथं काहीच कमी नाही. तांदूळ तर बासमती मांबे मोहरच आहेत, सगळं आहे. सगळं केलं, सगळेच कुटुंबीय खातील, सगळ्यांना नारायणाचा प्रसाद मिळेल, सगळ्या रेल केले. ते शिजवलं, शिजवल्यानंतर देवाला द्यायचं. कन्हैयाच्या वेळेस रांगच होता, इकडून इकडं छुम 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 पायलिया छप दिखाये असं त्या ठिकाणी. तेव्हा कन्हैया अत्यंत सावळ्या सावळ्या रंगाचा, वर विरंगुठी बांधलेली, वर मोठा मोरपीस घातलेला, सुंदर अशा प्रकारचं गोल खोंडगुळ असलेलं पुढे आलेलं कपाट, त्याच्यावर केशराचं तिलक लावलेला, आणि डोळ्याच्या भुवया तर इतक्या रेखीव आहेत भगवंताच्या, पाहिल्यावर त्याचाच मोह होतो अशी गोष्ट आहे. आणि सगळ्या जगाची दृष्टी वेधून घेईल अशा प्रकारचे भगवंताचे डोळे आहेत. सरळ नाक आहे, गाल गुबगुबीत आहे, त्या गुबगुबीत गालावर जावळ न काढलेल्या कोळ्या कोळ्या केसाच्या बटा अशा नृत्य करतात, लास्य तांडव अशा प्रकारचं नृत्य करतात. गालाची सुष्ठुता, त्याच्यावर नाचणाऱ्या केशाच्या बटा, आणि त्याच्यावर खुदकन हसताना पडणारी खळी, त्यामुळे ओठाची झालेली विलगता, आणि त्यामधून बारीक बारीक असलेल्या हिऱ्यांच्या पंक्तीसारखी दिसणाऱ्या दाताची झलक, बाहेर वरती असलेली हानवटी, त्याच्यात असलेला कौस्तुभ, या गोष्टी नुसती माणसानं मनानं, शांत मनानं, स्थिर मनानं, शुद्ध मनानं कल्पना केली की माणूस देहभावी सुद्धा. प्रत्यक्ष कन्हैया कसा असेल हे बघा ना, कसा आहे. तेव्हा गंमत अशी की अशा प्रकारचा कन्हैया इकडून तिकडे रांगत होता, कोणाचं मनी झाले नसतं, त्याला प्रसाद देऊन नंतर अशी गोष्ट होती. पण गंमत काय झाली, त्यांनी यशोदा माता कामात गुंतली होती. कृष्ण ओसरीवर, अंगणात ओसरीवर असं रांगत खेळत होता, आणि इकडे यांचं पाय शिजलं होतं. तेवढे देवाला नैवेद्य करा, तुम्ही वाढून घ्या, तुम्ही घ्या, मी तुम्हाला काही बाकीचं देण्यासारखं ते देते, आणि मग आम्ही प्रसाद घेऊन नंतर. अशा प्रकारचं ठरलं. यशोदा कामात, कन्हैया रांगतोय, आणि हे यांच्या कामात. त्यांनी ते पाय शिजवल्यानंतर देवाकडे ठेवलं, झाकण काढलं, थोडं नेऊन दिलं. आपण काय करतो, शिजत असलेलंच अन्न देवापुढं जर ठेवलं, देवाचा हात पोळेल का तोंड जळेल काही आपण विचार करतो नाही, यथा देवे तसा देहे तथा देवे. ते थोडं नेऊन दिलं, देवापुढं त्या ठिकाणी ठेवलं, देवाला पाणी फिरवलं, सत्यंपर्यंत म्हणून देवाच्याला प्राणाहुती दिल्या, आणि त्या ठिकाणी प्रार्थना केली, नारायणा आज या तुळशी दळाचा आपण स्वीकार करा, एका भक्ताने आपल्यापुढे ठेवलेला आहे, कृपा करा, आणि आपण याचं आरोग्य करा. प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर डोळे झाकून आपली माळ घेऊन ठराविक 1-2 माळा काहीतरी जपायच्या, असं त्यांचा नियम होता. कारण देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर पाणी फिरवायचं, प्राणायस्वा अपाणायस्वा म्हणायचं, आणि लगेच देवा पुढं काढून ठेवायचं. देवानं जेव्हा मनावर काय करायचं. आता जावयापुढं जर ताट ठेवलं आणि पाणी फिरून काढून घेतलं तर पुरीचं काय होईल विचार करा. देव काही बोलत नाही म्हणून बरं आहे, पण एक 5 मिनटं 10 मिनटं देवाजवळ थांबायचं. आपल्या इतका वेळ नाही लागत देवाला. आपण एकदा बसलो खायला की बास, आपल्या म्हशीचं सारखंच असतं, केवळ आपलं म्हणजे इथं असलेलं कोणाला नाही म्हणत, तिकडच्याना म्हणतो. तेव्हा त्यांनी ते दाखवलं, नैवेद्य दाखवला, देवाला प्रार्थना केली, डोळे झाकले, माळ घेतली, माळाचं जप सुरू झाला. ठराविक रोजच होतं ते. माळ झाल्यानंतर त्याला म्हटलं आता देवाने आरोहण केलं असेल, देवाने घेतलं असेल, कारण ते कमी होत होतं. बरं, आत्ता सुद्धा कुठेतरी एक महादेवाचं मंदिर आहे म्हणजे, तर तिथे गेल्यावर जर 4 पेढे ठेवले आपण आणि झाकून ठेवलं ना, आपण डोळे झाकून 10 मिनटं जर बसलो तर 3च पेढे त्यात राहतात, असं ते दार लावलं. तेव्हा अशा प्रकारचं ठेवलं, आणि वेळ संपल्यानंतर त्यांनी डोळे उघडले तर त्याला दृश्य काय दिसलं माहिती? नारायणाच्या जागेवर बसलं, पातीलाच्या जागेवर आहे,
हे जप करतात आणि कन्हैया दुडदुड 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 रांगत 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 आला आणि त्याने पातेल्याला एक हात असा लावला, त्याचा काठ दाबून धरला आणि दुसरा हात असा घातला. तो छोटा असला म्हणजे पातेलं मोठं होतं आणि तो छोटा होता. असा हात घातला आणि घ्यायचं खायचं, घ्यायचं खायचं. आणि त्यांनी डोळे उघडल्यावर त्यांच्याकडे जाऊन खुदकन हसतोय. काय बघायला नाही कसं खातोय, तुम्हाला कुठे माकड जसं लहान कोण करतं त्याप्रमाणे तसे डोळे करून डोळे विचकावून बघत होता इतका छोटा. अरे 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 घात झाला, घोटाळा झाला, वाईट झालं. प्रसाद बाटला, नारायणाचा प्रसाद बाटला ना, तर काय करावं. आता लहान मुलांनी तिथे जाऊन खाल्ल्यानंतर काय करावं काय. तर त्यावेळेला गर्गाचार्य अतिशय व्याकुळ झाले. खूप कष्ट करून हे सगळं केलं होतं आणि दुपाराचा टळून चालली होती. म्हणजे आता परत देणं शक्य नव्हतं. ते म्हणत यशोदे मी चाललो, आता जातो थांब. ते पाहून यशोदा माताला अतिशय वाईट वाटलं. तिला वाटलं याने शाप नाही द्यावं. ती पाय धरून बसली त्यांची, कृपा करा, माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा आणि तुम्ही उपाशी जाऊ नका, काही करा पण या घरातून तुम्ही उपाशी जाऊ नका. तुम्हाला कष्ट होतील तुम्ही परत करा, मी त्याला छान सांभाळते. अशा प्रकारची व्याकुळ होऊन रडत रडत यशोदा माता बोलत होती. अगोदर त्यानं थोडासा रागही आला की तिने सांभाळायला पाहिजे होतं मुलाला, का नाही सांभाळलं. पण ठीक आहे, तिला नाही लक्षात राहिलं, पण असं जाऊ द्यावं मग. आता काय आता काय, ते दोन्ही होत नाही. पण शेवटी तिच्या व्याकुळतेमुळं गर्गाचार्य दयाळू आहे, त्यांना दयाळ आली. त्याने पुन्हा तिनं ते घासून दिलं, बाजूला काढून त्यातलं सगळं त्याने पाणी आणलं, पुन्हा शिजवलं. ते पुन्हा 2 तास गेले आणि ती जागरूक होती की आता कन्हैयाला घेऊन जाईल, आता येऊ देणार नाही. ठीक आहे, मग ते शिजत आल्यावर मला सांगा म्हणे, ते आलंय म्हणे, आता तू घेऊन जा त्याला. पहिले कन्हैयाला घेतलं. आता गुटगुटीत असल्या कन्हैयाला उचलून घेतलं, अंगावर घेतलं, बाबा लाला लाला काहीतरी करीत बाहेर नेलं. कन्हैया रांगत होता, पण थोडं थोडं चालत नाही होता, एक एक पाऊल टाकीत होता. एक एक पाऊल टाकणं, रांगत रंगणी चोरीतील लोणी किंवा तळवे तळहात टिकीतल्या डाव्या गुडघ्याने रांगत असं तो रांगत अशा प्रकारचा होता. आणि त्यावेळेला तिने नेला आणि त्याला अंगणात उभं केलं, इथे उभं केलं. बघ म्हणे ते चिमण्या कशा आहेत, ते कावळे कसे, ते मोर कसे, ते हंस कसे, ते कारंड कसे, वनस्पती दाखवते, पक्षी दाखवते. तर इकडे तिकडे पाहतोय, आनंदीच आहे, खूप आनंदित आहे. एक मोर नाचत आला बरं का. कन्हैया म्हणतो मैया ये क्या है. मैया बोलती ये मोर है. एक कैसे नाचता है, खूप चांगला नाचतो म्हणे, खूप त्याला नाचता येतं. इतक्यात एक त्या मोराची बायको आली. त्याला मोराने म्हणतात हिंदीत, आपल्याकडे काय म्हणतात, लांडोरी म्हणतात. ती लांडोरी आली आणि नाचायला लागली. भगवंताचं आकर्षण मोराला खूप आहे आणि मोराचं आकर्षण भगवंताला. ज्या वेळेला मेघ आकाशात येतो त्यावेळेला मोर देहभान विसरून आपला पिसारा प्रचंड फुलवतो आणि आनंदाने त्या ठिकाणी तालात नाचू लागतो. का तर त्याला माहिती घनमेघ सावळा, भगवंताचा सावळा रंग पाण्याने भरलेल्या मेघासारखा आहे. म्हणून मेघ पाहिला की तो नाचतो. कन्हैया असं मानतो की तो मेघाला मी समजून नाचतो आहे आणि म्हणून मेघाला भुलून मोर नाचतो आणि मोराला भुलून कन्हैया नाचतो. कन्हैया का नाचतो की कन्हैयाच्या मस्तकावर मोराचा पीस घातल्याशिवाय त्याचं मस्तक किंवा त्याला शोभा अशा प्रकारची येत नाही आहे. अशा प्रकारचं असल्यामुळे त्यालाही त्याचं आकर्षण, त्याचं आकर्षण. मैया ये मोर कितना अच्छा नाचता है. और ये कौन है दूसरी, ये कौन आई है, ये मोरानी. मोरानी क्या होती है, मोरानी मतलब बेटा मोरानी होती है मोर की बहू. अच्छा हाँ, बहू आपके पति के साथ नाचती है. अच्छा, मोर अच्छा नाचता है मैया, उनके साथ मैं नाचू. ती म्हणते मी त्याच्याबरोबर नाचू. यशोदा माता म्हणजे नाच की, नाचायला काय अडचण आहे, खुशाल नाच. नाचू लागला पण नाचता नाचता थांबला. मैया मोर के साथ नाचने वाली मोरानी है, मेरे साथ नाचने वाली मेरी बहू कहाँ है.
मला नाचायला बरोबर नको का? हां, तिच्याबरोबर नाही नाचीन. आता सगळेच नाचतात तिच्याबरोबर. प्रत्येक प्रत्येक मनुष्यरूपी मोराच्या बरोबरच्या मोरांच्या बरोबर नाचतात. ती जशी नाचीन तशी चांगली गोष्ट आहे. काय वाईट काय त्यात? अच्छा, तेव्हा तो नाचू लागला आणि नाचता 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 भगवंतानं यशोदा मातेवर एक डोळ्याचा कटाक्ष टाकला गुपचूप. काय होता तो कटाक्ष? भगवंतानं बसलेल्या पाहत असलेल्या यशोदा मातेला पछाडण्यासाठी निद्रा देवीला आवाहन केलं. निद्रा देवी झोप. आणि यशोदेला इतकी झोप आली, इतकी झोप आली, इतकी झोप आली, डोळाच उघडेना. म्हणजे ते खांबा त्या झाडाच्या बुंध्याला ती बसली होती, असं टिकले करायला लागली, घोरायला लागली, झोपली. कन्हैया ने देखा और माँ तो सो गई है, अब जाने का समय आया है. इकडं आई झोपली आणि तिकडं त्यांचं पाय शिजलं आणि ते देवापुढं मांडलं आणि त्यांनी देवापुढं ठेवलं. म्हणजे देवा एकदा चूक झाली, त्या पोरानं खाल्लं तुमचं. देव मनात म्हणतो, अरे ते पोरग कोण आहे तुला माहीतच नाही, पोरानं खाल्लं. आता परत घ्या देवा, कृपा करा, तुम्हाला उशीर झाला. प्रार्थना केली, ते जप करीत बसले. जप संपत आला. पुन्हा त्यांना वाटलं की आता नसेल, आता येणार नाही, आता यशोदा माता सांभाळेल. पण त्याला काय माहिती, यशोदा माता झोपली आणि यानं हळूहळू आपल्या पैंजणाचा आवाज न करता हळू पाऊल टाकीत तो आला घरात. हळूच पाऊल टाकीत आला बरं का. सापडाला देवारा याची बांधा दावे, शंखचक्र गदा पद्म सारंगत आहे. आणि हे जसं वर्णन आहे तसं पायात पंजन आहे आणि रांगताना किंवा चालताना त्याचा आवाज अजिबात होऊ द्यायचा नाही. हे कुणाला शक्य आहे, पण त्याला शक्य झालं. तो आला, यांचं झालं, माळ ठेवली, डोळे उघडले आणि आता मात्र यानं शापच बसायला लागले. काळेच त्यांचं हल्लं. काय झालं होतं, पहिल्या बारीला कन्हैया पातेल्याच्या खाली बसून हात घालून खात होता. आता पातेल्यातच जाऊन बसला होता आणि दोन्ही हाताने खात होता. असं दोन्ही हात एकत्र करायचे ना, असं खायचं आणि खासत होता. आणि कधी कधी असं करून असं करीत होता, नाहूनही निघत होता. काय करावं. तेव्हा गंमत अशा प्रकारचं तो करीत होता. आणि हे त्यांनी पाहिलं. आता 2 वेळा झाल्या होत्या. आता पोटात आग उठली होती भुकेची. आज देवाचा 2 वेळा अपमान झाला होता आणि रागवायचं तर नाही, काय करावं. ते बोले बघणंच नको. त्यांनी डोळे झाकल्यावर त्यांना झाकलेल्या डोळ्याने काय दिसलं, समोर असंच पातील आहे, समोर असंच चौरंग आहे, त्या चौरंगावर नारायण आहे आणि माझी नारायणाची मूर्ती हात घालून हात खाती असली. ये तो ये आरोगन तो मेरे नारायण कर रहे हैं, मैं क्यों व्याकुल हो रहा हूं. त्यांनी डोळे उघडले. श्रीकृष्ण भगवान की आणि डोळे लावले, नारायण भगवान की. डोळे लावले की मूर्ती जेवते आहे आणि डोळे उघडले की कन्हैया जेवतो आहे. असं 3-4 वेळेला झालं आणि त्यांच्या डोक्यात लख प्रकाश पडला विचाराचा, ज्ञानाचा, समजुतीचा, घटनेच्या कुतूहलाचा, घटनेच्या इंगिताचा प्रकाश पडला आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू बघला की माझ्यासारखा मूर्ख मीच आहे. अरे कन्हैया नारायण 2 नाही आहेत. कन्हैया म्हणजेच नारायण आहे, नारायण म्हणजेच कन्हैया आहे. आणि ही गोष्ट भगवंताचं नामकरण करताना नारायण समोगुणी हे नंदबाबांना, शांडिल्य ऋषीला, यशोदा मातेला नारायणाच्या समान गुण येत आहेत. म्हणजे पर्यायानं नारायणच हा अवताराला आलेला आहे असं त्यांना सांगितलं होतं. तसं भविष्य वर्तवलं होतं. पण आता ते भविष्य ते विसरून गेले. ते विसरलेलं भविष्य त्यांना दाखवण्याकरता नारायणाने ही लीला रचली होती. नारायणाने रचली होती का कृष्णाने रचली होती ते तुम्ही विचारा, पण रचली होती. आणि त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले आणि त्यांनी विचार केला की ज्या यशोदेनं मला, जसं नारायण माझं हे पायस खातो, रोज आरोहण करतो, तसं आज नारायण रूपात असलेल्या अवतारी श्रीकृष्णाने माझं पायस खावं, हे सगळं उपकार यशोदेचे आहे. तिच्याकडून काहीच चुकलं नाही. अशा यशोदा मातेला जाऊन आपण पायाला स्पर्श करून तिचं दर्शन घ्यावं.
अशी पवित्र भावना झाली आणि ते तिथून उठले. ते ज्या वेळेला हे पाहून उठत आले त्यावेळेस हिची झोप उडाली कन्हैयाच्या आज्ञेनं. आणि कन्हैया तिथं नाही म्हणून ही घाबरली. आणि जेव्हा आत येते त्यावेळेला कन्हैयाला तिनं त्या त्याच्या पातेल्यात पाहिलं आणि तिथून निघाले गर्गाचार्य पाहिले. तुझ्या काळजाचं पाणी पाणी. आता हे मला शाप देतील. आता यांचा नारायण उपाशी राहिला आहे. आता यांच्या पोटात कावळे कोकत असतील. हे किती रागावतील आता. ती तिथून नमस्कार क्षमा 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 करते आणि हे धावतात तिचं दर्शन घ्यायला. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं यशोदे घाबरू नकोस. तुझी चूक नाही, कुणाचीच चूक नाही आहे. नारायणानं मला दाखविलं हे दर्शन. श्रीकृष्ण म्हणजे साक्षात नारायण आहे आणि नारायण म्हणजे साक्षात श्रीकृष्ण आहे. हे दोन्ही एक आहेत. ज्या अर्थी हे दोन्ही एक आहेत त्या अर्थी निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना या कृष्णाने तुला वेधलं, माझं ज्ञान कुठं गेलं आणि माझा प्रपंच कसा झाला यात गडबडायचं कारण नाही. तर नारायणाच्या नामाचा पाठ करा. नारायणच कृष्ण कसा आहे हे कळेल आणि तुमचं जे ज्ञान आहे ते नारायण रूप आहे आणि तो नारायण कृष्ण स्वरूप आहे. म्हणून तेच ज्ञान नारायणाच्या मार्फत कृष्णाच्या बाबतीत तुला त्या ठिकाणी भेटायला येत आहे. अशा प्रकारचा ज्ञान भक्तीचा दिव्य संगम ज्ञानोबा तुझ्या अंतःकरणात अरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझा तूची देव तुझा तूची भाव असं त्या ठिकाणी होण्याकरता ही भक्ती तुला त्या ठिकाणी प्राप्त झाली आहे. अशा प्रकारचं माऊलींना त्या ठिकाणी सांगतात. या सगळ्याचं तात्पर्य आहे की एकीकडून भगवान लीला करतात ते लोकांना हैराण करण्यासाठी असं वाटतं, पण एकीकडून त्या लीलांचं रहस्य सखोल अशा प्रकारचं असतं की त्यामुळे मनुष्याला आपल्या जीवनाचा सगळा इत्यर्थ किंवा रहस्य त्या ठिकाणी समजून जातं. अशा खोड्या भगवंतानं केल्या. खोड्या करता करता यशोदा मातेला हे कळून आलं आणि यशोदा मातेने गायी चारायला भगवंताला सगळे गोपाळ अशा प्रकारचं आले. गोपाळांच्या समवेत भगवान गायी चारायला जात. दुपारपर्यंत गायी चारायच्या, यमुनेवर पाण्याने आणायच्या, कदंबाखाली त्यांना बसवायचं. मग मर्दानी निरनिराळे खेळ खेळायचे. मुलांना खेळ खूप प्रिय असतो. ते खेळ खेळायचे आणि खेळ खेळून जमल्यानंतर आपल्या आणल्या शिलोऱ्या खायच्या. एक दिवशी खास कार्यक्रम आयोजित केला की उद्या चांगल्या शिलोऱ्या आला, उद्या चांगली पक्वान्न घेऊन या. सगळ्यांनी आणल्या. वर्जा वाकड्या तनसुका मनसुका टोप रंगार विशाल मधुमंगल इत्यादी सगळे भोळे भाळे निष्कपट सरळ अशा प्रकारचे वैष्णव गोपाळ ते सगळे जण घेऊन आले. सगळ्यांनी यमुनेच्या तीरावर अशा प्रकारच्या सगळ्या त्या शिदोऱ्या त्या ठिकाणी मांडल्या. पक्वान्न होते उत्तम उत्तम. दुपारची वेळ होती. सगळ्यांना भूक लागली असेल, तुम्हालाही पण लागली असेल, म्हणून आता थांबूया आपण. तेव्हा अशा प्रकारानं भगवान तो काला द्यायला त्या ठिकाणी नाही. हा काला देण्याचं रहस्य असं आहे की काल्याची लीला सगळ्यात विशेष ही का तर भगवंताचा भोग, भगवंताचा अनुभव आणि भगवंताची आंतरिक स्पर्श सगळ्या गोपाळांना सगळीकडून त्या ठिकाणी मिळालं आहे. असं खेळताना मिळत नाही, बागडताना मिळत नाही, खोड्या करताना मिळत नाही, पण त्यावेळेला मिळालं. काय आहे? वर निरभ्र आकाश आहे, रंगीबेरंगी पक्षी आहेत, निरनिराळ्या वनस्पती झाडं त्यांचा सगळा सुगंध आहे. आणि एकीकडून यमुनेवरती आणि उमललेल्या कमळाच्या किंजलकाचा शीतळ जळाबरोबर शीतळ हवा वारा यमुनेवरून येतो आहे. त्यामुळे वातावरण अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. मी सांगत असतो की आजचं जे जाड देवळाचं वातावरण असतं ना ते त्याला तोडच अशा प्रकारची नाही. तिथून सगळे डोंगर आहेत सगळीकडे. ते सगळे डोंगर हिरवेगार झालेले असतात, त्याच्यातून निर्झर अशा प्रकारचे वाहत असतात. स्वामीजींची कथा पण अशाच वेळेस आपण केली होती आपल्या लोकांनी आणि दरवेळेला हा आनंद आहे. पण 2 वर्षापासून हा आनंद पारखा झालेला आहे. अगदी शेंदेवाडी जाट देवळात कुठेही गेलं तरी या वातावरणात, आणि हे वातावरण गोकुळातलं वातावरण आहे. या वातावरणात वृंदावनात त्या ठिकाणी भगवान उभे आहेत, देवडा चरणी आहेत, दुपट्टा त्या ठिकाणी कमरेला बांधला आहे, त्याच्यात बासरी खोचली आहे, शृंग आणि वेत्र बघलेत आहेत, वर मोरपीस त्या ठिकाणी रोळतो आहे, हातात काही घास घेतले, बोटाच्या लोणचे बोटाच्या चांदीत त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि भगवान देतात. पण आपल्याला असं आहे की मध्ये आपल्याला एक व्यक्ती उभी राहिली तर इकडच्या लोकांच्याकडे तोंड, तिकडच्या लोकांच्याकडे पाठ, इकडच्या लोकांकडे डावा बाजू
आणि इकडच्याला वगैरे उजवी बाजू असं असतं का नाही? पण भगवंताचं तसं नाही. प्रत्येकाला भगवान सन्मुख आहे. एरवी तरी मी कैसा मुखाप्रती भानुका जैसा काही नसे न दिसे ऐसा वाणीचा नो हे. हा, मला वाण नाही, मी सगळीकडे सन्मुख आहे सगळ्यांच्या सन्मुख आहे. म्हणून सगळ्यांना भगवंताचा चेहरा, भगवंताचा पुढचा त्या ठिकाणी फ्रंट भाग सगळं त्या ठिकाणी दिसतो आहे. त्याचे डोळे, त्याच्यातले भाव, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, चेहऱ्यावरचं हास्य, प्रसन्नता, ते रुळणारे केस, वरचा मोरपीस, बांधलेली सुंदर विरंगुटी, एक एक अवयव पाहतच राहावं म्हणजे डोळ्यांना सुख होतं. भगवान सुंदर अशा प्रकारचं मंजूळ वाणीने प्रत्येकाला बघा मनसुक्या हे घे ना रे, तुला हे लोणी फार चांगले रे, हे घे रे, हे वडजाने आणलं, हे वाकड्या नाही, हे घे तुला. असं अत्यंत प्रेमानं गोड बोलून भगवान एकमेकाला त्यांना खायला देतात. आणि कानानं मंजूळ वाणी ऐकायला मिळते ती हृदयात जाते, डोळ्याने त्याची छवी पाहते ती हृदयात जाते, हृदयात जाते. भगवान असे सुगंधी फुलांचे हार घालून आलेले आहेत. तुळशीचे हार आहेत, त्याचा घमघमाट सुटला आहे, त्यांनी घ्राण देवता तृप्त अशा प्रकारची होते आहे. आणि कधी कधी हातात देताना हाताला स्पर्श झाला की त्या ठिकाणी त्याला समाधी लावण्याची वेळ येते आहे, इतकं सुख होत आहे. आणि सगळ्याच्या शेवटी जो रसविषय असतो तो उत्तम आणलेले पदार्थ भगवान त्या गोपाळाच्या तोंडात घालतात. एकमेकांच्या तोंडात एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी असं त्या ठिकाणी करतात. म्हणजे रसना, घ्राण, त्वचा, नेत्र आणि कान पंचही ज्ञानेंद्रियांना भगवंताचा स्पर्श होतोय. त्याच्या प्रेमाच्या कटाक्ष हृदयात जात असल्यामुळे हृदयाला स्पर्श होतो आहे. आणि हृदय आणि पंचप्राण आणि पंच इंद्रिय ज्ञानेंद्रिय या सगळ्यांना एकदम भगवंताच्या सुखाचा आस्वाद ते घेत होते. अशा प्रकारचा काला भगवंताने केला. आणि हा काला घेताना मध्ये भगवान उभे राहिलेले आहेत, सगळे बसले आहेत, सगळे घेतात आणि हे आस्वादन घेतात. आकाशमंडलात देवाची दाटी झाली आहे, माध्यान्हाला सूर्य आला आहे, त्यांना हा प्रसाद मिळत नाही, त्यांना अधिकार नाही. आपण हात धुवायला यमुनेवर जायचं, आणि यमुनेवर जायचं नाही कारण देव तिथे मासे झाले होते. आजीव सांबरामध्ये काला पहावया येते, देव विसरती देहभाव आपुला. अशा प्रकारचं असल्यामुळे भगवान एक एक लीला करतात. आणि भगवान हा काला वाटत असताना आपणही काला खाऊया केला काय. तेव्हा अशा प्रकारचा काला भगवान त्यांना त्या ठिकाणी देत आहेत. भगवान शुकदेवांनी अत्यंत मनोज्ञ आणि हृदय वर्णन केलं. विभ्रद्वेणु जठरपटयो शृंगवे च कक्षे वामे पाणौ मसृणु कवलं तत्फलान्यमृति तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदौ हासयन्नर्म विश्वैः स्वर्गे लोके मिशति भुजे यज्ञभु बालके पुंडलीक वरद श्री ज्ञानदेव कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर श्रीहरीच्या निरनिराळ्या प्रकारच्या उत्सवांची सेवा आपल्याकडून भगवान करून घेत आहेत. स्वतः विद्यमान राहून करून घेत आहेत. ही त्यांची मोठी कृपा अशा प्रकारची आहे. अत्यंत भावनेचे असलेले जाट देवळे गावाचे लोक हे जवळजवळ 1970-72 पासून ही सेवा अशा प्रकारची करतात. तेव्हा या अडचणीच्या काळामध्ये तिथेही एक हरिभक्तीपरायण गोविंद महाराजांची सेवा सुरू आहे आणि इथेही कन्हैया आहे, इथेही
की अशी 2 ठिकाणी यावेळेला होते आहे. तेव्हा ही झालेली सेवा ही 7 दिवसांची सेवा आहे. 7 दिवसांची सेवा आहे. या 7 दिवसात आमच्या दोघांच्याकडून जर काही कमी जास्त झालं असेल तर सगळ्यांनी गावातल्या लोकांनी क्षमा करावी अशी विनंती करतो. आणि अशीच सेवा भगवंताने आणि माऊलीने आपल्याकडून आणि आमच्याकडून करून घ्यावी त्याच्या चरणी विनंती अशा प्रकारचं करीत आहे. तात्पर्य असं की अशा प्रकारची सेवा आज समापनाला त्या ठिकाणी जाते आहे. आता आरती वगैरे होईल. हां काला आहे, ठीक आहे. काला घेतला जाईल, आरती होईल आणि त्यानंतर आपला प्रसाद रोजचा अशा प्रकारचं होईल. जास्तीत जास्त लोकांनी श्रवणाकरता, साथीकरता, सगळ्या व्यवस्थेकरता, परिचर्येकरता या सेवेत जो ज्या भावनेनं आणि जो ज्या क्रियेने संमिलित होईल त्याला भगवान आणि माऊली त्याला विन्मुख ठेवणार नाही. त्याला तसं फळ अशा प्रकारचं देव. आज काल्याचं असल्यामुळे आज पगाराचा दिवस आहे ना. पगाराचा आणि प्रसादाचा. पगार शब्द आपला सामान्य वाटतो, नोकरी करायची पगार, पण सेवा करायची प्रसाद. बरं का, नोकरी आणि पगार आणि सेवा आणि प्रसाद अशा 2 भाग आहेत. तर सेवा प्रसाद या विभागात सात्विकता अशा प्रकारचा आहे. तर हा प्रसाद अशा प्रकारचा देवाने आपल्याला त्या ठिकाणी द्यावा असं म्हणून झालेली सेवा भगवंताच्या आणि तत्स्वरूप असलेल्या सद्गुरू माऊलींच्या चरणी आपण समर्पण अशा प्रकारचं करू आणि यानंतर या सेवेला इथेच पूर्णविराम देऊ. धन्यवाद. जय जय एका
श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना सकळ देवाधिदेवा महानंदा महानुभवा चक्रधरा विश्वंभरा सहस्रपादा सहस्रकरा कमलनयना कमलापती भवतारका धरित्या क्षिती अगाये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हेची कळीतसे विनवणी विठ्ठल रुक्माई आयुष्य व्हावे तया कुळा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी संकाराचा बारा न लाभो राजसा नामा म्हणे तया असावे कन्या मागणे देख तुझ प्रती आहे या संतास निरवी हेची मजडे म्हणे आता उदार तू होई संतास निरवी हेची
मज देई आणि